त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती, परंतु नेमका जे त्याची आई, घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत. म्हणून ही त्या यंग महिलाला मान्य कोर्टासमोर जाबजबाबसाठी आज पोलिसांनी हजर केला होता. ते जाबजबाब झालेला आहे. पुढील तपास चालू आहे. नेमका त्यांनी त्याचा हे मत जसा दिलेला आहे तसाच आहे किंवा त्याचे मते अजून कुठल्याही प्रकारच्या जे शक्यता असेल त्याची तपासणी चालू आहे. घटना घडली होती, तिखट म्हणजे लाल पावडर डोळ्यात टाकणं, ही सगळी घटना खरंच घडली होती का? ती मुलगी तर नाही म्हणते, मात्र दुसरीकडे आई आणि भाऊ म्हणतात ती घडली. हो, बरोबर आहे. तीच मी म्हणतो की दोघे मत वेगवेगळे आहे. FIR मध्ये दिलेला कंटेंट वेगळा आहे आणि आता जे पीडित महिला FIRची त्याने दिलेला मत ते वेगळा आहे. आता FIRचं मत आणि त्याच्या दोघे मत आम्ही रेकॉर्ड केले आहे, परंतु FIRचे फिर्यादीचं जे म्हणणं आहे त्याच्या सखोल तपासणी आम्ही करीत आहोत. त्याच्यामध्ये जे आपण प्रश्न मांडले की घटना दरम्यान चटणी पावडरचा उल्लेख आहे किंवा मोटरसायकलचा उल्लेख आहे का इतर काही वस्तुस्थिती होती, त्या वस्तुस्थितीला बारकाईने तपासण्यासाठी पुढील आमची टीम कामात आहे आणि त्याच्यात जे काही पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल तशाप्रमाणे कारवाई करू. त्याचा आता माननीय कोर्टाकडे ते जाबजबाब झालेला आहे. त्याच्यात शक्यतो जे आहे ते कारण त्यांचा आईवडिलाकडे ज्या घरी त्याचे आई आणि भावाकडे जाण्याचा त्यांनी नाकारलेला आहे. सध्या स्थिती अशी आहे. पुढील त्याचा काय मत आहे त्याला विचारण्यात येईल आणि दुसरे ऑप्शन जसा की जे महिला घर असतं आहे, सॅनेटोरियम असतं आहे, तशी ऑप्शन्स पण आहात. तसा जे काही घडला पुढे ते आपल्याला कळवण्यात येईल. आणि सर, मुलीची आणि मुलीच्या आईंची भेट घडून दिली होती का? पण त्यांच्यामध्ये संभाषण झालं होतं? त्यांचं संभाषण झालेलं आहे. त्यांच्या आईने आरोप केलाय कोर्टाबाहेर की असं काही संभाषण झालेलं नाही आणि आम्हाला मुलीची भेट घेऊन. असं नाही आहे. कारण कसं आहे की बघा, ह्याच्यात FIR दाखल झालेले आहे. FIR मध्ये एक फिर्यादी आहे आणि फिर्यादीला तपासामध्ये आयोला भेटणे, त्याच्यात काय घडलेलं आहे, तपास कुठपर्यंत झालेला आहे त्याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तेवढा त्याची संधी तेवढी आम्ही त्यांना दिलेली आहे. हो, तेच मी म्हणतो की FIR ऑलरेडी दाखल झालेली आहे. जो त्याच्यामध्ये एक्युजचं नाव आहे त्याच्याबाबत पुढील कारवाई हे सगळे जे जाबजबाब आमचे चालू आहे त्याच्यानंतर पुढील योग्य कारवाई करण्यात येईल. कोर्टाबाहेर आज आमदार राहुल कुल यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. खरंच आमदार कुल यांचं या प्रकरणामध्ये हात आहे? मी याबाबत कोणत्याही प्रकारचा कमेंट करू शकतो. मला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त नाही आहे. आमचा जे तपास आहे ते प्युअर गोपनीय यंत्रणा, आमचे माहिती यंत्रणा आणि तकनिकी यंत्रावरून करून आणण्यात आलेलं आहे. आता समक्ष जाबजबाब चालू आहे. त्याच्यात असा कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे उल्लेख आलेला नाही. कायदा सुव्यवस्था म्हणजे योग्य ठिकाणी राहावं म्हणून आपण काय आवाहन करतो? कायदा व सुव्यवस्था जे आहे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तर कोणत्याही समाज घटकाचा व्यक्ती असेल त्या नागरिकाची समाजामध्ये, देशामध्ये कायदा व सुव्यवस्था मेंटेन करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी आवाहन आम्ही परवासुद्धा केला होता आणि प्रत्येक समाजाचे घटकाने आणि प्रतिनिधी यांनी आम्हाला खूप सहकार्यसुद्धा केला आहे आणि आता पण सहकार्य करीत आहोत. कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न नाही आहे. मंगळवारी रात्री FIR दाखल झाली. आतापर्यंतच्या तपासात तुमच्या समोर काय आलेलं आहे? तुम्ही असं म्हणताय की दोन्ही बाजूचे म्हणणं सांगताय, पण पोलिसांच्या तपासात पुढे काय आहे? पोलिसाच्या पहिले 2 दिवसाचा जे तपास आहे त्या तपासामध्ये आम्ही ते शोध घेतला. शोध घेतल्यानंतर जे पुरावे आमच्याकडे तकनिकी पुरावे किंवा जाबाजबाबाचे पुरावे आहे ते आम्ही कलेक्ट केलेले आहे. त्याच्यावर जे फायनल काय तयार होत आहे स्टेटमेंट ते आम्ही सध्या सांगू शकत नाही. अजून ह्याच्यामध्ये पुढील तपास झाल्यानंतर आपल्याला अपडेट करण्यात
मुलीची आईने सांगितलं वारंवार झहीर शेख बद्दल, त्याच्यावर आपण काय कारवाई केली का सर? कोणाबद्दल आपण विचारताय? आरोपीचे चुलते जे आहेत हा. तर शेख. तो गुंडा त्याच्या दबावात आरोपी जो आहे बरोबर. वाळू वाकी आहे असा आरोप करण्यात आला. हे बघा, त्यामध्ये जे जे आम्हाला ऑन पेपर ज्याचे विरुद्ध देण्यात आलेला आहे त्याची चौकशी आम्ही सुरू केली आहे. 2 व्हिडिओ आहेत. एका व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सांगितलं की जे 9 वर्षापूर्वी नंतरचा व्हिडिओ तो ते 1 वर्षापूर्वी तो तुम्ही समजा की ते नातेवाईक आहेत म्हणजे तो बाहेर आरोप केलेला आहे. त्यांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल. त्याच्याबाबत त्याची ट्रान्सक्रिप्ट तयार करून प्रत्येक व्हिडिओची त्याच्यावर बारकाईने तपास सुरू आहे आणि त्या तपासामधून जे निष्पन्न होईल ते आपल्यासमोर कायदेशीर येईल. सर डोळ्याचे तिकट टाकले त्याच्याबद्दलचा काय मेडिकल रिपोर्ट आलाय का त्याच्यामध्ये? ते मेडिकल आम्ही करून घेतलं आहे आणि ते आता पुढील प्रवासादरम्यान आम्ही आपल्या समोर एक्सपोज करू. ते मेडिकल रिपोर्ट माझ्या समोर आल्यानंतर मी आपल्याला काही update सूत्र सांगतायत की या संदर्भात तिकट डोळ्यात टाकल्याला पण ही तपासाचा मुद्दा आहे ना, ते तपास चालू आहे अजून हे आता आलेले आहे. याचा पुढील तपास घटनास्थळ झालेला आहे ऑलरेडी, ह्याचे जबाब झालेले आहे. आता पुढे कुठून आणला, काय झाला, काय नाही होता त्याचा आम्ही तपासादरम्यान निष्पन्न करून आपल्याला कळवू. FIR मध्ये जो आरोपी आहे तो साधारणतः रात्री 1-1:30च्या दरम्यान तुमच्याकडे आलेला. आता त्याचं स्टेटस काय? त्याला तुम्ही ताब्यात घेतली, अटक घेतली, नेमकं काय केलं त्या संदर्भात? यामध्ये जो आमच्याकडे आलेले आहे त्याची पण चौकशी सुरू आहे. त्या चौकशी आता सुरू आहे. त्याची ताब्यात घेतलं कशा अनुषंगाने? चौकशी गुन्ह्याच्या दरम्यान FIR मध्ये नाव आहे म्हणून त्याची चौकशी करणे गरजेची आहे. तपासात ती चौकशी चालू आहे. दुसरी काय चौकशी करणार आहे? नाही. ओके. जो भी आज कल नागपुर में वो दिनों तो लड़की के तौर पर पुलिस स्टेशन चला गए, क्या क्या सामने आया इस केस में? देखिए, इस केस में अभी तक ये निष्पन्न हुआ है कि वो जो पीड़िता है जिसका FIR में पीड़िता के तौर पे नाम दिया गया है, तो पीड़िता का वर्जन अलग है, FIR का वर्जन अलग है. ये दोनों वर्जन अभी हमारे सामने हैं. तो पीड़िता ने जो वर्जन अपने जवाब में दिया है उसके रिलेटेड अभी हमने उसको माननीय कोर्ट के सामने पेश किया है. तो कोर्ट में उसका जवाब हुआ है. उसके बाद फर्दर फॉर्मेलिटीज़ मेडिकल वगैरह की जो चालू हैं और दोनों वर्जन का कंपैरेटिव एनालिसिस और चौकसी चालू है. इसमें पुढील तपास में जो भी निष्पन्न होगा आपको फ्यूचर में बता दिया जाएगा. लड़की के माता आरोप है कि पुलिस सरकारी कर रही है, कॉर्पोरेट कर रही है, दोनों को मिलने नहीं दिया ऐसा आरोप किया है. देखिए, हम अपना तपास जो है वो कायदेशीर और प्रमाणिक पद्धति से कर रहे हैं. जब फाइनल तपास हो जाएगा तो उसके सब डॉक्यूमेंट भी पब्लिक ही हो जाने आपके सामने हो जाएगा. सर दोनों को टाइम दिया गया था. परिवार वालों देखिए, जो फिरियादी रहता है फिरियादी IO से मिल सकता है, IO से वो इन्फॉर्मेशन ले सकता है. तो जितना फिरियादी का अधिकार है उतने अधिकार एक्सरसाइज करने के लिए अनुमति है. इस केस में जो दूसरा आरोपी है लड़का जो लड़की के साथ आया था, अभी वो कहाँ है? पुलिस कस्टडी में है? यस, उसकी चौकसी चालू है. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.